वडाळ्यामध्ये रामनवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेदरम्यान राडा झालाय। पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। परवानगी नसताना सुद्धा शोभायात्रा काढल्यानं पोलिसांनी यात्रा अडवली आणि राडा झाला। यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। दरम्यान काही तासांच्या राड्यानंतर पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटी शर्तींसह शोभायात्रा काढण्याची परवानगी दिलेली आहे। ॲडव्होकेट गुरुदत्त सदावर्ते आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही इकडे आले आहात? आपण थोड्या वेळपूर्वी पाहिलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इकडे उपस्थित झाला होता। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कधी सुद्धा श्रीराम भक्त स्वतःच्या हिंदू राष्ट्रामध्ये करत नसतो। हिंदू राष्ट्र भारतामध्ये प्रभू श्रीरामांच्या विचाराची सत्ता आहे। महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांच्या विचाराची सत्ता आहे। आमची सत्ता असताना आम्ही कशासाठी कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू? कुठेही झालेला नाही। आमचा तो अधिकार आहे। प्रभू श्रीरामांच्या नावाचा जय जयकार नाही तर कुणाच्या नावाचा जय जयकार होईल? कारण या देशामध्ये भारताच्या संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे, गीतेने दिलेला आम्हाला अधिकार आहे। आमच्या अधिकाराला कोणी थांबवू शकत नाही। सर, काल आपण जर पाहिलं असेल, काल जैन मंदिर असेल किंवा आजचा जो परिस्थिती निर्माण झाली होती, शांतते पद्धतीने रॅली काढणार होते, मात्र पोलिसांकडून ही जी रॅली आहे ती थांबवण्यात आली। परवानगी नसल्यामुळे ही संपूर्ण जी आहे ती रॅली काढण्यात आली नव्हती। अहो, मिया मुल्ला ज्या वेळेस रॅल्या काढतात तेव्हा कोणत्या परवानगी असतात? प्रभू श्रीरामांच्या नावाचा गजर करत चालण्यासाठी कशाला पाहिजे? कोणत्या कागदपत्राची गरज? तुमची जिम्मेदारी आहे आमच्या श्रीरामांच्या भक्तांकडे येऊन तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचंय हे त्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे। जय श्रीराम। कॅमेरा पर्सन श्रीकांत खरातसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।